तुमचं मित्रांनो साई क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिॲक्शन्स ऑफ फिनॉल अल्कोहोल्स फिनॉल इथर्स या चॅप्टरमधील फिनॉल हा जो पार्ट आहे त्याच्या रिॲक्शन्स आपण इथे बघणार आहोत. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये फिनॉलच्या जी की रिॲक्शन असते इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही फिनॉलवरती होत असते. तर इलेक्ट्रोफाइल हा जो असतो हा त्या ॲरोमॅटिक रिंगवरती फिनॉलच्या रिंगवरती जेव्हा ॲड होतो त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन आपण रिॲक्शन म्हणत असतो. तर याच्यामध्ये हॅलोजिनेशन नायट्रेशन आणि फिनॉल या रिॲक्शन्स तिथं असतील. त्यानंतर नेम रिॲक्शनमध्ये कोब्स रिॲक्शन रायमर टायमन रिॲक्शन आहे आणि रिडक्शन ऑक्सिडेशनमध्ये रिडक्शन विथ झिंक डस्ट आणि किंवा रिॲक्शन विथ झिंक डस्ट आणि ऑक्सिडेशन कॅटालायटिक ऑक्सिडेशन. तर या रिॲक्शन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण याच्यामध्ये वन बाय वन रिॲक्शन तिथे बघणार आहोत. रिॲक्शन पूर्ण समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा. तर बघा याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशनमध्ये ब्रोमिनेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर हॅलोजिनेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस फिनॉलवरचा हायड्रोजन फिनॉल रिंगवरचा हायड्रोजन म्हणजे फिनॉलवरचा म्हणजेच ॲरोमॅटिक रिंगवरचा बेन्झीन रिंगवरचा हायड्रोजन रिमूव्ह होऊन ज्यावेळेस तिथे हॅलोजन येईल तिथं त्या रिॲक्शनला हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणतात. आणि इथं आपण काय करणार आहे, ब्रोमिनेशन करणार आहे. म्हणजे ब्रोमिन आपल्याला आणायचं आहे हायड्रोजन रिमूव्ह करून. मग बेन्झीन रिंगवरती जर किंवा फिनॉलवरती जर ब्रोमिन अडत असेल तर त्याला ब्रोमिनेशन असं म्हटलं जातं. तर ब्रोमिनेशनमध्ये इन दिस रिॲक्शन द प्रोडक्ट फॉर्म इज डिपेंड अपॉन द सॉल्वंट यूज फॉर द रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये जो की प्रोडक्ट तयार होणार आहे तो डिपेंड असतो सॉल्वंटवरती की कोणता सॉल्वंट आपण रिॲक्शन करण्याकरता यूज केलेला आहे, रिॲक्शन होत असताना तिथं यूज होतोय. तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट जी की रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये जर समजा सॉल्वंट म्हणून जर कार्बन डायसल्फाइड किंवा क्लोरोफॉर्म यासारखा जर आपण सॉल्वंट यूज केलेला असेल तर त्या ठिकाणी तर रिॲक्शन अशी वेन फिनॉल reacted with bromine when phenol reacted with bromine in presence of solvent that is CS2 carbon disulfide or CHCl3 या दोन्हीपैकी एक कोणताही सॉल्व्हंट घेतला तरी चालतो. मग आपण कार्बन डायसल्फाइड किंवा क्लोरोफॉर्म जर इथं ॲज अ सॉल्व्हंट म्हणून यूज केला असेल तर या रिॲक्शनमध्ये दोन प्रोडक्ट तिथे भेटत असतात. हे जे दोन फिनॉल आपण कन्सिडर केले याचं कन्व्हर्जन दोन प्रोडक्टमध्ये तिथं होतं. आपण हे फिनॉल काढलेले पहिले त्याच्यामध्ये होतं काय, एक जो ब्रोमिन येतो इथं ऑर्थो पोझिशनवरती येतो आणि एक ब्रोमिन इथं पॅरा पोझिशनवरती. आणि या दोघांमधून दोन निघलेले हायड्रोजन आणि याच्यावरचे दोन ब्रोमिन ते तयार करतात 2HBr म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड. तर बघा या रिॲक्शनमध्ये फिनॉलचं रूपांतर हा घेतलेला आपण फिनॉल ब्रोमिन सोबत त्याची रिॲक्शन केली कार्बन डायसल्फाइड आणि क्लोरोफॉर्म यासारखे रिएजंट घेऊन सॉल्व्हंट घेऊन. तर तिथं प्रोडक्ट तयार झाले दोन. एक हा तयार झालाय तिथं आहे ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि हा आहे प्यारा ब्रोमोफिनॉल. दोन प्रोडक्ट तयार होत आहे, एक ऑर्थो ब्रोमोफिनॉल आहे आणि दुसरा आहे प्यारा ब्रोमोफिनॉल. याच्यामध्ये OHच्या ऑर्थो पोझिशनवरती ब्रोमिन आलेलं आहे आणि तो OHच्या पॅरा पोझिशनवरती ब्रोमिन आलं आहे. म्हणजे ऑर्थो ब्रोमोफिनॉल असेल ना प्यारा ब्रोमोफिनॉल असेल. म्हणजे कार्बन डायसल्फाइड किंवा क्लोरोफॉर्म जर सॉल्व्हंट म्हणून यूज केला असेल तर फिनॉल पासून दोन प्रोडक्ट भेटत आहेत, एक ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि एक पॅरा ब्रोमोफिनॉल. हीच रिॲक्शन जर आपण सिंपल वॉटर यूज करून जर केली असेल तर त्याच्यामध्ये वेन phenol reacted with bromine in presence of bromine water or that is water, ब्रोमिन प्रेझेंट असणारं वॉटर यूज केले किंवा वॉटर ॲज अ सिंपल आपण तिथं सॉल्व्हंट म्हणून यूज करू शकतो. तर ब्रोमिनच्या प्रेझेन्समध्ये
किंवा वॉटरच्या प्रेझेन्समध्ये जर रिॲक्शन घडून आली तर इथं दोन प्रोडक्ट न तयार होता एकच प्रोडक्ट तयार होत असतो, आणि तो असतो हा की ज्याच्यामध्ये हे जे एकूण 6 ब्रोमीन आपण घेतले, म्हणजे 3 ब्रोमीन इथं या फिनॉलवरती येतात, एक इथं इथं आणि इथं, म्हणजे 2 ब्रोमीन हे ऑर्थो पोझिशनवरती येतात आणि एक ब्रोमीन असतो इथं पॅरा पोझिशनवरती. अशा प्रकारे हा फिनॉलचं कन्व्हर्जन इथं या कंपाऊंडमध्ये झालंय. आता हा जो कंपाऊंड तयार झाला ज्यामध्ये जर आपण कन्सिडर केला तर 1 2 3 4 5 आणि 6 नंबर ऑफ कार्बन, तर 2 4 आणि 6 पोझिशनवरती ब्रोमीन आलेलं आहे. म्हणून IUPAC सिस्टीममध्ये नाव आहे 2,4,6 2,4,6 3 म्हणून त्याला म्हणतात ट्राय ब्रोमो फिनॉल हा कंपाऊंड तयार झाला असेल. तर बघा ही दोन रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजनेशन, ज्याला आपण ब्रोमिनेशन असं म्हणतो. तर या रिॲक्शनमध्ये बेन्झीन फिनॉलवरचा हायड्रोजन रिमूव्ह तिचं ब्रोमिन येतोय म्हणून त्याला ब्रोमिनेशन असं म्हणतात. याच्यामध्ये दोन रिॲक्शन्स आहे, एक कार्बन डायसल्फाइड किंवा क्लोरोफॉर्म ॲज अ सॉल्व्हंट म्हणून जर यूज केला तर फिनॉलचं कन्व्हर्जन ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि पॅरा ब्रोमोफिनॉल या दोन प्रोडक्टमध्ये होतं. आणि तीच रिॲक्शन जर आपण फिनॉलची रिॲक्शन ब्रोमिन बरोबर फक्त वॉटर यूज करून केली असेल ॲज अ सॉल्व्हंट म्हणून, तर तिथे मात्र हा प्रोडक्ट भेटतो, एकच 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल हा प्रोडक्ट तिथे भेटत असतो. ही रिॲक्शन आहे फिनॉलची ब्रोमिन सोबत, ही डिपेंड असते प्रोडक्ट फॉर्मेशन डिपेंड आहे सॉल्व्हंट वरती. हा सॉल्व्हंट जर घेतला तर दोन प्रोडक्ट भेटणार आहे, वॉटर जर घेतलं तर सिंपल एकच प्रोडक्ट तिथे भेटणार आहे. त्यानंतर सेकंड रिॲक्शन नायट्रेशन ऑफ फिनॉल, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग ऑफ फिनॉल बाय द नायट्रो ग्रुप, दॅट इज नायट्रो ग्रुप म्हणजेच NO2 ग्रुप बाय द नायट्रो ग्रुप इज कॉल्ड ॲज द नायट्रेशन ऑफ फिनॉल. तर फिनॉलवरचा हायड्रोजन रिमूव्ह करून, फिनॉलवरचं म्हणजे बेन्झीन रिंगवरचा हायड्रोजन रिमूव्ह करून तिथं NO2 ग्रुप आणायचा, या प्रक्रियेला नायट्रेशन ऑफ फिनॉल असं म्हटलं जातं. आणि या प्रोसेसमध्ये इन दिस रिॲक्शन द प्रोडक्ट फॉर्मेशन इज डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द नायट्रिक ॲसिड अँड टेम्परेचर. तर इथं आपण जो प्रोडक्ट इथं भेटणार आहे तो डिपेंड असणार आहे नायट्रिक ॲसिड जो आपण यूज करणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशनवरती, आणि सेकंड किती टेम्परेचर आपण घेतलेलं आहे त्या टेम्परेचरवरती तिथलचा प्रोडक्ट डिपेंड असतो. तर बा याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे रिॲक्शन आपल्याला बघायचे. फर्स्ट रिॲक्शन आपण घेतोय याच्यामध्ये वेन फिनॉलची रिॲक्शन करायची, वेन फिनॉल रिॲक्टेड विथ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला HNO3, तर यालाच सिंपल फॉर्ममध्ये HO आणि NO2 असं लिहिलं जातं. आपण नायट्रिक ॲसिड आहे. तर जर आपण नायट्रिक ॲसिड सोबत रिॲक्शन केली असेल HO आणि NO2 याची संख्या घ्यायची 2. वेन द फिनॉल इज स्टेटेड विथ नायट्रिक ॲसिड, आणि हा नायट्रिक ॲसिड याचा डायल्यूट, आणि ही रिॲक्शन करायची रूम टेम्परेचरला किंवा नॉर्मल टेम्परेचर असताना जर रिॲक्शन केली, रूम टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर असताना, तर या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन इथं दोन प्रोडक्ट फॉर्मेशन होता. तर याच्यामधला एक NO2 इथं होता ऑर्थो पोझिशनवरती, हा एक प्रोडक्ट फॉर्म होतो. आणि एका फिनॉलमध्ये OH आणि एक NO2 इथं पॅरा पोझिशनवरती NO2. आणि जर आपण बघितलं तर बाय प्रोडक्टमध्ये इथं 2 OH उरलेले आणि इथं जे 2 हायड्रोजन निघतात ते 2 वॉटर मॉलिक्यूल तयार करतात 2:2. म्हणजे बघा हे जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये काय होतंय, तर फिनॉलची रिॲक्शन डायल्यूट नायट्रिक ॲसिड बरोबर जर केली आपण रूम टेम्परेचर कमी टेम्परेचर असताना, तर दोन प्रोडक्ट भेटतंय, हा एक आणि हा एक. याच्यामध्ये हा जो फर्स्ट प्रोडक्ट आपल्याला भेटलाय याच्यामध्ये हे एकमेकाच्या ऑर्थो पोझिशनवरती, याला म्हणतात ऑर्थो. NO2 ग्रुपला आपण म्हणतो नायट्रो ग्रुप, ऑर्थो नायट्रोफिनॉल. आणि हा दुसरा असेल एकमेकाच्या पॅरा पोझिशनला पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे दोन प्रोडक्ट भेटतात, एक ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि एक पॅरा नायट्रोफिनॉल. जर हीच रिॲक्शन सेकंड रिॲक्शन वेन फिनॉल घ्यायचा, वेन इट इज रिॲक्टेड विथ नायट्रिक ॲसिड, पण आता घ्यायचंय कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. घेतले कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेतले. वेन फिनॉल रिॲक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड हिटेड ॲट अबाउट हिटेड, म्हणजे याला हिट करायचंय. तर हिटिंग नंतर म्हणजे जास्त टेम्परेचर असेल, पहिली रिॲक्शन रूम टेम्परेचर झाली, इथं हिटिंग करायची
हिटिंग जर आपण केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये जर या फिनॉलला आणि नायट्रिक ऍसिडला जर आपण हिट केलं तर तिथं एकच प्रोडक्ट आपल्याला भेटत असतो, ज्याच्यामध्ये 3 NO2 ग्रुप एका बेन्झीन रिंग वरती आलेला असतात, एक तो ऑर्थो पोझिशन वरती, एक इथं पॅरा पोझिशन वरती आणि एक इकडनं पुन्हा ऑर्थो पोझिशन वरती हा प्रोडक्ट तयार झाला असेल. आणि बाय प्रोडक्ट मध्ये तिथं असेल वॉटर मॉलिक्यूल 3H2. हा जो प्रोडक्ट तयार झाला आहे हा असेल, याच्यामध्ये पण नंबर द्यायचा 1 2 3 4 5 6 2 4 6 पोझिशन वरती नायट्रो ग्रुप आलेला आहे. त्यानंतर 2,4,6 3 म्हणते त्यानंतर ट्राय नायट्रोफिनॉल. तर अशा प्रकारे या रिएक्शन मध्ये पण आपल्याला दोन प्रोडक्ट भेटतात बघा. एक फिनॉलची रिएक्शन जर आपण कॉन्स्टंट डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर जर केली असेल रूम टेम्परेचरला तर दोन प्रोडक्ट भेटतात, ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल. ते जर फिनॉलची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वर केली असेल आणि त्याला हीट केलं किंवा जास्त टेम्परेचर असताना रिएक्शन जर केली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये तर इथं एकच प्रोडक्ट आपल्याला भेटत असतो, तो असतो 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. हे दोन रिएक्शन्स फिनॉलच्या आहेत ज्याच्यामध्ये नायट्रेशन ऑफ फिनॉल आपण ज्याला म्हणत असतो. बघा त्यामध्ये नेक्स्ट थर्ड रिएक्शन आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. सल्फोनेशन ऑफ फिनॉल मध्ये फिनॉलची रिएक्शन आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर करणार आहे आणि त्याच्यामध्ये सल्फोनिक ऍसिड फिनॉल सल्फोनिक ऍसिड हा प्रोडक्ट तिथे फॉर्म होणार आहे. तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आयटम ऑफ बेन्झीन रिंग ऑफ द फिनॉल बाय SO3H ग्रुप. बेन्झीन रिंग मधला हायड्रोजन आयटम असेल फिनॉलचा तो काढायचा आणि SO3H ग्रुप बघा SO3H ग्रुप म्हणजे सल्फोनिल ग्रुप तिथं ऍड करायचा. या प्रक्रियेला सल्फोनेशन ऑफ फिनॉल असं म्हटलं जातं. आणि इथं द प्रोडक्ट फॉर्मेशन इज डिपेंड अपॉन द टेम्परेचर फॉर द रिएक्शन. इथं जे पी प्रोडक्ट तयार होणार आहे तो डिपेंड असणार आहे टेम्परेचर वरती की किती टेम्परेचरला आपण रिएक्शन घडून आणतो त्यानुसार प्रोडक्ट इथं फॉर्म होत असतो. तर पहा इथं पण दोन रिएक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये वेन फिनॉल इज रिएक्टेड विथ फिनॉल घ्यायचा आहे, सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचा आहे. आता जनरली सल्फ्युरिक ऍसिडला H2SO4 आपण रिप्रेझेंट करतो आणि ते घ्यायचं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. वेन फिनॉल रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 293 केल्विन टेम्परेचर 293 केल्विन टेम्परेचर असताना ही रिएक्शन घडून आणायची. तर वेन फिनॉल इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 293 केल्विन टेम्परेचर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. तर इथलचा जो प्रोडक्ट आहे तो हा भेटत असतो बघा. इथं फिनॉल OH याच्या ऑर्थोपोशन वरती हा जो H2SO4 आहे त्यालाच आपण अशा प्रकारे लिहितो HO आणि SO3H ज्या सल्फोनिल ग्रुप आहे. तर हा सल्फोनिल ग्रुप इथं ऑर्थोपोशनला येतो आणि हा प्रोडक्ट फॉर्म होतो त्याचं नाव असेल ऑर्थोफिनॉल. आता हे दोन्ही ग्रुप एकमेकांच्या ऑर्थोपोशनला आहे त्याला ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड हा प्रोडक्ट तयार झाला असेल. आणि बाय प्रोडक्ट मध्ये तयार होते तो वॉटर मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे पहा ज्यावेळेस फिनॉलची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड बरोबर होते कॉन्सन्ट्रेटेड कमी टेम्परेचर 293 केल्विन टेम्परेचर असताना तर एकच प्रोडक्ट भेटतोय आणि ते ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. हीच रिएक्शन जर आपण वेन फिनॉल रिएक्टेड विथ फिनॉलची रिएक्शन जास्त टेम्परेचर असताना केली रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 373 केल्विन टेम्परेचर तर इथं पण एकच प्रोडक्ट भेटत असतो आणि तो असतो त्याच्यामध्ये इथं हा जो याच्यातला SO3H ग्रुप येतो इथं पॅरा पोझिशन वरती येतो आणि बाय प्रोडक्ट मध्ये असेल वॉटर मॉलिक्यूल. आणि हा जो प्रोडक्ट तयार झाला याला म्हणतात P म्हणजे पॅरा फिनॉल सल्फोनिक ऍसिड. हा प्रोडक्ट फॉर्म झाला असेल. तर सल्फोनेशन ऑफ फिनॉल मध्ये सुद्धा दोन प्रोडक्ट फॉर्म होत आहे. एक डिपेंड आहे ते टेम्परेचर वरती. फिनॉलची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर जर केली असेल 293 केल्विन टेम्परेचर असताना तर हा ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड तयार होते. आणि जर फिनॉलची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड H2SO बरोबर जर केली असेल 373 केल्विन टेम्परेचर असताना तर पॅरा फिनॉल सल्फोनिक ऍसिड हा प्रोडक्ट इथे भेटतोय. तर या दोन रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट फॉर्मेशन बघितलं जे टेम्परेचरवरती डिपेंड आहे म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि फिनॉलची रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होतो ते आपण या रिएक्शन मध्ये तिथं बघितलेले. त्यानंतर बघा फोर्थ रिएक्शन नेम रिएक्शन मध्ये कोल्ब रिएक्शन आहे.
नेम रिॲक्शन मध्ये कोल्ब्स रिॲक्शन आणि रायमर टायमंड रिॲक्शन हे दोन रिॲक्शन आहेत सिलेबसला. नवीन याच्यामध्ये जी रिॲक्शन दिली सिलेबसला ती आपण इथं कन्सिडर केली. तर बघा, when the sodium phenoxide reacted with CO2 at 398 Kelvin temperature and 6 atmospheric pressure followed by the acid hydrolysis give the salicylic acid that is ortho-hydroxybenzoic acid. तर ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये सोडियम फिनॉक्साईड, आता अगोदर फिनॉलचं कन्व्हर्जन सोडियम फिनॉक्साईड मध्ये तिथे होत असतं आणि त्यानंतर हा सोडियम फिनॉक्साईड तिथे यूज केला जातो. हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे याला जर आपण रिॲक्ट केलेला असेल कार्बन डायऑक्साईड बरोबर, आता टेम्परेचर 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचंय. तर इथं हायड्रोलिसिस सिंपल रिॲक्शन होऊन याच्यामध्ये हा जो ऑर्थोपोशनचा कार्बन इथं असेल किंवा त्याच्यावरती असणारा हायड्रोजन तो रिमूव्ह इथं CO2 ग्रुप आणि याच्यातला Na इथं ऍड होतो आणि हा Na चं रूपांतर OH मध्ये तिथं होतं. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये काय होतंय तर सोडियम फिनॉक्साईड कन्सिडर केलाय, कार्बन डायऑक्साईड सोबत आपण रिॲक्शन केली 398 केल्विन टेम्परेचर आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असताना तर दोघांमध्ये रिॲक्शन होऊन हा सोडियम सॅलिसिलेट हा कंपाऊंड तिथं फॉर्म होतो. याच्यामध्ये CO आणि Na ग्रुप इथे येतो, वरती OH आलेला असतो, याला म्हणतात सोडियम सॅलिसिलेट. आणि याचं जेव्हा हायड्रोलिसिस केलं जातं सेकंड स्टेपमध्ये तर या हायड्रोलिसिसमध्ये हा जो CO Na ग्रुप आहे याच्यातला Na रिमूव्ह होतो आणि Na निघून तिथं H ऍड होतो, म्हणजे ऍसिडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, कंपाऊंड तयार झाला असतो सॅलिसिलिक ऍसिड. त्यालाच बेन्झोइक ऍसिड सुद्धा त्याला म्हटलं जातं, ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड, ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. म्हणजे पहा ही रिॲक्शन काय तर सोडियमचा जो कंपाऊंड आहे सोडियम फिनॉक्साईड याची रिॲक्शन केली कार्बन डायऑक्साईड बरोबर 398 केल्विन टेम्परेचर आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असताना तर फर्स्ट प्रोडक्ट भेटतोय सोडियम सॅलिसिलेट. आणि सेकंड स्टेपमध्ये त्याची हायड्रोलिसिस केल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये या सोडियम सॅलिसिलेटचं रूपांतरित सॅलिसिलिक ऍसिडमध्ये तिथे होत असतं. म्हणजे रिॲक्शन ज्याच्यामध्ये सोडियम फिनॉक्साईड किंवा फिनॉलचं रूपांतर आपण इथं सॅलिसिलिक ऍसिडमध्ये तिथे करू शकतो किंवा सॅलिसिलिक ऍसिडमध्ये रिॲक्शन ती होत असते. आणि ही जी रिॲक्शन आहे हिला कोल्ब्स रिॲक्शन म्हणतात, जी कोल्ब्स नावाच्या सायंटिस्टनं दिलेली आहे, तिला त्या सायंटिस्टच्या नावानुसार नाव देण्यात आले. सोडियम फिनॉक्साईडचं रूपांतर सॅलिसिलिक ऍसिडमध्ये करणे यासाठी रिॲक्शन तिथं यूज केले जाते. त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ रिॲक्शन रायमर टायमंड रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये फिनॉलचं कन्व्हर्जन सॅलिसिल अल्डिहाइड मध्ये होत असतं. तर बघा रिॲक्शन काय तर वेन फिनॉल घ्यायचंय, घेतला आपण फिनॉल. वेन फिनॉल is reacted with chloroform in aqueous solution of sodium hydroxide followed by the hydrolysis with acid it gives the salicylaldehyde. तर काय करायचं, हा जो फिनॉल याची रिॲक्शन क्लोरोफॉर्म CHCl3 आणि NaOH चं aqueous सोल्युशन दोन्ही एकत्र घ्यायचे. यासोबत जेव्हा ती रिॲक्शन तिथं होते तर एक इंटरमिडिएट प्रोडक्ट इथं फॉर्म होतो ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग वरती OH फिनॉल ONA सोडियम फिनॉक्साईड मध्ये फिनॉलचं रूपांतर सोडियम फिनॉक्साईड ग्रुपमध्ये झालंय, O- आणि Na+ तिथं असेल आणि याच्या ऑर्थोपोशनला हा CHCl2 ग्रुप तिथं आलेला आहे. हा इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होतो. बघा फर्स्ट स्टेप मध्ये काय होतंय फिनॉलचं कन्व्हर्जन इंटरमिडिएट प्रोडक्ट मध्ये तिथं होतंय. जेव्हा त्याची रिॲक्शन क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस तिथं जे काही सोल्युशन असेल सोडियम हायड्रॉक्साईडचं त्यासोबत तिथं होईल तर हा कंपाऊंड तयार होईल इंटरमिडिएट. आणि सेकंड स्टेपमध्ये याची जेव्हा रिॲक्शन तिथं या NaOH सोबत सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर होते तर इथं हा सोडियम फिनॉक्साईड ॲज इट इज असतो वरती O- Na+. हा फक्त जो ग्रुप आहे CHCl2 याचं कन्व्हर्जन तिथं होतं CHO मध्ये, हा एक प्रोडक्ट तयार होतो. आणि लास्ट स्टेपमध्ये याचं हायड्रोलिसिस तिथं केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड प्रेझेन्समध्ये हायड्रोलिसिस जेव्हा होतं तेव्हा इथं Na निघतो आणि तिथं H येतो आणि त्याचं रूपांतर तिथं या कंपाऊंडमध्ये होतं. इथे OH फिनॉल ग्रुप आणि CHOचं रूपांतर तिथं झालं असेल CHO मध्ये, म्हणजे अल्डिहाइड ग्रुप तिथं असेल. आणि हा जो कंपाऊंड तयार झाला याचं नाव आहे सॅलिसिलाल्डिहाइड. सॅलिसिलाल्डिहाइड हा कंपाऊंड तिथं फॉर्म झालाय. तर या रिॲक्शन मध्ये फिनॉलचं कन्व्हर्जन तिथं सॅलिसिलाल्डिहाइड मध्ये तिथं होतंय, सॅलिसिलाल्डिहाइड तिथं फॉर्म होतंय. रिॲक्शन काय वेन फिनॉल रिॲक्टेड विथ दॅट इज क्लोरोफॉर्म अँड ॲक्वियस
solution of the sodium hydroxide, there is formation of intermediate product. It again reacted with sodium hydroxide, there is formation of aldehyde group and with sodium phenoxide, and then in last step this form compound undergoes hydrolysis to form the salicylaldehyde. या ONA चे रूपांतरित OH मध्ये होईल. म्हणजे फिनॉलचं कन्व्हर्जन सॅलिसिलाल्डिहाइड मध्ये करण्यासाठी ही रिएक्शन तिथे आहे. त्याच्यामध्ये फिनॉलचं कन्व्हर्जन सॅलिसिलाल्डिहाइड मध्ये तिथे होईल. ही रिएक्शन आहे रायमर टायमंड रिएक्शन, ही नेम रिएक्शन मध्ये येते. त्यानंतर 6 रिएक्शन आहे रिएक्शन ऑफ फिनॉल विथ झिंक डस्ट. आता ही जी रिएक्शन तिथे होते फिनॉलची ती एक प्रकारे असं म्हणता येईल की ती रिडक्शन रिएक्शन तिथे असेल. तर या रिएक्शन मध्ये जो काही फिनॉल आपण घेतला असतो is a phenol OH. When phenol is heated with zinc dust, झिंक ची पावडर घ्यायची ते सोबत त्याला हीट करायचे. When phenol is heated with zinc dust, it gives the benzene. इथे तयार होतो बेन्झीन आणि सोबत झिंक ऑक्साईड तिथे फॉर्म झाला असेल. म्हणजे झिंक आणि ऑक्सिजन इथलचा रिमूव्ह होतो, हायड्रोजन याच्यावरती ॲड होऊन जातो आणि हा फिनॉलचं कन्व्हर्जन तिथं बेन्झीनमध्ये झालं असेल. म्हणजे एक प्रकारे त्याचं रिडक्शन तिथं झालेलं आहे आणि ही जी रिॲक्शन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन चालले बा बेन्झीन रिंग फिनॉलवरचा. तर एक रिॲक्शन ज्याच्यामध्ये फिनॉलचं कन्व्हर्जन आपण बेन्झीनमध्ये करू शकतो. त्यासाठी झिंक डस्ट सोबत आपण फिनॉलची रिॲक्शन तिथे करत असतो. म्हणजे वेन फिनॉल इज हिटेड विथ झिंक डस्ट इट गिव्स बेन्झीन. इथलचा OH ग्रुप रिमूव्ह होतो, झिंक ऑक्साईड तयार होतो आणि मेन जो कंपाऊंड आहे तो बेन्झीन तयार झाला असेल. म्हणजे फिनॉलचं कन्व्हर्जन बेन्झीनमध्ये करण्यासाठी रिॲक्शन तिथं असेल. देन लास्ट रिॲक्शन ऑफ द फिनॉल, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉलमध्ये फिनॉलचं ऑक्सिडेशन करण्याकरता क्रोमिक ऍसिड किंवा सोडियम डायक्रोमेट सारखे पदार्थ तिथं यूज केले जातात. तर बा वेन फिनॉल अंडरगोज ऑक्सिडेशन, फिनॉल घ्यायचं आहे फिनॉल. वेन फिनॉल अंडरगोज ऑक्सिडेशन सोडियम डायक्रोमेट Na2 Cr2O7 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. हा सोडियम डायक्रोमेट ऍसिडिफाईड सोडियम डायक्रोमेट ज्याला म्हणते यांच्या प्रेझेन्समध्ये तिथं ऑक्सिडेशन होईल. याच्यावरचा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि इथं हे जे पॅरापोर्शन याच्यावरती ऑक्सिजन या दोघांपासून तयार झाला ऑक्सिजन इथं ऍड होतो आणि कंपाऊंड तयार होतो. हा त्याच्यामध्ये थोडस बघा हे चुकलेलं आहे. इथं इकडे डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि मधामध्ये डबल बॉन्ड असतो एक इथं आणि एक इथं. आपण इथं गोल काढलं होतं त्यामध्ये चुकीचं आहे. तर हा कंपाऊंड तयार झाला असेल. त्याच्यावरती एकमेकाच्या पॅरापोर्शन वरती 2 ऑक्सिजन ग्रुप तिथं आले आणि त्यालाच आपण क्युनोन म्हणजे हा कीटोन ग्रुप असतो, कीटोन तिथं असतो. त्याचं नाव आहे पी म्हणजे प्यारा, त्याला म्हणतात बेन्झो क्युनोन. हा प्रोडक्ट तयार झाला असेल, त्याचं नाव प्यारा बेन्झो क्युनोन. हा प्रोडक्ट तिथे फॉर्म होतो. म्हणजे बघा ही जी रिॲक्शन याच्यामध्ये काय होते फिनॉलचं कन्व्हर्जन तिथं प्यारा बेन्झो क्युनोन मध्ये होते आणि आपण ही रिॲक्शन घडवून आणण्याकरता ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तिथं किंवा ऑक्सिडेशन घडवून आणण्याकरता सोडियम डायक्रोमेट आणि ऍसिड तिथे यूज केले. यांच्यापासून जो ऑक्सिजन तयार होतो तो इथं या फिनॉलवरती ऍड होतो आणि त्याच्यापासून हा प्रोडक्ट तिथे तयार झाला असेल ज्याचं नाव आहे प्यारा बेन्झो क्युनोन. हे होतं ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. या प्रकारे या अल्कोहोल्स फिनॉल्स इथर्समधील फिनॉलच्या रिॲक्शन तिथं आहेत. त्यानंतर जर तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे की नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.